Astrologers Day Part 2. And astrologers look, business, and so many clients are attracted to him, which was on the pathway running through the Town Hall Park area. So today we learn page number 3. A surging crowd was always moving up and down this narrow road from morning till night. Crowd means गर्दी. या अरुंद रस्त्यावरून सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक लोकांची ये जा चालू असायची. A variety of trades and occupations was represented all along its ways. आणि या रस्त्याच्या कडेला विविध प्रकारचे उद्योगधंदे चालायचे असायचे. मेडिसिन सेलर्स, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, मॅजिशियन अँड अबोव ऑल अँड ऑक्युशनियर ऑफ चीप क्लोथ हू क्रिएटेड इनफ दिन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. म्हणजे याच रोडच्या बाजूला कोणकोणते लोक बसलेले असायचे, कोणकोणते व्यवसाय असायचे, तर मेडिसिन सेलर असायचे, औषध विक्रेता, सेलर ऑफ स्टोलन हार्डवेअर जे चोरीचे वगैरे साहित्य, अँड जंक मीन्स भंगार असणाऱ्या वस्तू, मॅजिशियन अँड अबोव ऑल मॅजिशियन जादूगार, आणि अजूनही यापेक्षा अधिक काही. टू ऑल अँड एक्विशनियर ऑफ अ चीप क्लोथ. एक्विशनियर मीन्स लिलाव करणारा, आणि कपड्यांच्या निलामी करणारा, कपड्यांचा लिलाव करणारा असाही व्यक्ती त्या ठिकाणी असायचा. हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. डीन मीन्स पूर्ण दिवसभर, डीन गोष्ट सांगणे, इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. आणि हा अधिक कपड्याची निलामी करणारा आपल्या आवाजामध्ये लोकांना सगळ्या काही गोष्टी सांगून जोर जोरात ओरडून लोकांना आकर्षित करत होता. नेक्स्ट टू हिम इन vociferousness came a vendor of fried groundnut. Groundnut, भुईमुगाच्या शेंगा. Vociferousness being loud and noisy voice. कर्कश असा आवाज. Next to him in vociferousness came a vendor of a fried groundnut who gave him wear a fancy name each day. आणि त्याच्याच बाजूला जो कपड्यांचा निलाव करणारा जो व्यक्ती आहे, त्याच्याच बाजूला हा भिजवलेले शेंगदाणा विकणारा असायचा. आणि तो काय करायचा, व्हेसिफरसनेस केम अ व्हेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. कर्कश अशा आवाजामध्ये तो जोर जोरात ओरडायचा, आपल्या साहित्याला वेगवेगळी नावं द्यायचा. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम ईच डे. वेअर मीन्स विकणे. तो आपला माल विकायला बसलेला असताना तो फॅन्सी नेम ईच डे, आपल्या मालाला दररोज वेगवेगळी अशी नावं देत होता. दिल्ली अलमंड अँड ऑन द थर्ड राजाज डेलिकेसी, कॉलिंग इट नाऊ बॉम्बे आईस्क्रीम. वन डे ऑन द नेक्स्ट डे दिल्ली डायमंड अँड ऑन द थर्ड राजाज डेलिकेसी अँड सो ऑन अँड सो फोर्थ अँड पीपल फोक टू हिम. मग तो काय करायचा, दररोज आपल्या नावाला वेगवेगळी आपल्या मालाला नावं द्यायचा. पहिल्या दिवशी बॉम्बे आईस्क्रीम म्हणायचा, तर दुसऱ्या दिवशी दिल्लीचे बदाम, आणि तिसऱ्या दिवशी राजाच्या चवीचे. असेच पुढे तो आपलं काम सुरू ठेवायचा. अँड फोक टू हिम अँड पीपल फोक मीन्स टू बी अराउंड. आणि त्यामुळे त्याच्या या आवाजानं लोक त्याच्या भोवती गर्दी करायचे. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड. कन्सिडरेबल जास्त प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात. पोर्शन ऑफ दिस क्राऊड डायल्ड बिफोर द ॲस्ट्रॉलॉगर्स टू. आणि त्याच्या भोवती जमा झालेल्या लोकांच्या सारखीच गर्दी या ॲस्ट्रॉलॉगरच्या भोवती सुद्धा जमा झालेली असायची. लोक या ॲस्ट्रॉलॉगरच्या भोवती सुद्धा एकत्र आलेले दिसून यायचे. द ॲस्ट्रॉलॉगर transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. आणि हा जो ॲस्ट्रॉलॉगर आहे, हा जो भविष्यकार आहे, या भविष्यकाराचा बिझनेस सुद्धा कशामध्ये तो चालवलेला आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे. ट्रान्सॅक्टेड मीन्स व्यवसाय करणे. बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अप अबोव द ग्राउंडनट हीप नियर बाय. की हा ॲस्ट्रॉलॉगर आपला व्यवसाय फ्लेअरमध्ये, ज्वालांच्या प्रकाशामध्ये त्यानं मांडलेला होता. आणि हा ज्वालांचा प्रकाश कुठून आलेला होता, जो बाजूला असलेल्या शेंगदाण्यांच्या ढिगाच्या बाजूला असलेल्या कर्कश आवाज आणि त्याच्याच दिशेनं येत असणारा धूर, वरच्या दिशेनं जात असणारा धूर, या ठिकाणी हा ॲस्ट्रॉलॉगर बसलेला आणि आपला व्यवसाय चालवलेला दिसून येत होता. हायझिंग ग्लास लाईट्स, सम had naked flares stuck on poles, some were lit up by the old cycle lamps, and one or two, like the astrologer, managed without lights of their own. Half the enchantment of the place was due to the fact means vastusthiti, that it did not have the benefit of a municipal lighting.
या जागेची जी मोहकता होती ती खरं पाहायला गेले तर तिथे नसलेल्या महानगरपालिकेच्या दिव्यांच्या फायद्यामुळे होती. म्हणजे त्या ठिकाणी महानगर म्युन्सिपाल्टीचे कोणतीही लाईट उपलब्ध नव्हती. ही जागा दुकानांच्या दिव्यांच्या प्रकाशामुळे प्रकाशित झालेली होती. वन ऑर टू had hygiene gaslight, some had naked flares stuck on a poles. म्हणजे त्या दुकानदारांनी जे काही दिवे लावलेले होते त्या दिव्यांच्या प्रकाशामुळे ती जागा प्रकाशित झालेली होती. फ्लेअर स्टक ऑन अ पोल्स, काही दुकानदारांनी ते त्या ठिकाणी असणारे दिवे हे खांबावरती लटकवलेले होते. देन सम हॅड हायझिंग ग्लास लाईट्स, तर काही लोकांनी हायझिंग ग्लास लाईट गॅसचे मिनमिनणारे छोटे छोटे दिवे होते. सम वेअर लीट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प, तर काही दुकानदारांनी त्या ठिकाणी जुन्या सायकलच्या दिव्यांचा यूज केलेला होता. लीट अप मीन्स पेटवणे. जुने सायकलचे दिवे लावलेले होते. अँड वन ऑर टू लाईक द एस्ट्रॉलॉगर मॅनेज्ड विदाउट लाईट ऑफ देअर ओन, आणि ही जागा या दुकानदारांच्या दिव्यांमुळे प्रकाशित झालेली होती आणि त्याचाच फायदा या एस्ट्रॉलॉगर सारखे काही लोक घेत होते. लाईक द एस्ट्रॉलॉगर मॅनेज्ड विदाउट लाईट्स ऑफ देअर ओन, म्हणजे हा जो एस्ट्रॉलॉगर आहे, हा जो भविष्यकार आहे, हा त्या दुकानांच्या दिव्यांवरच आपला व्यवसाय चालवत होता. त्याला कुठल्याही वैयक्तिक प्रकाशाचा आधार घ्यावा लागत नव्हता. दुकानदाराच्या प्रकाशाच्याच आधारे हा आपला व्यवसाय त्या ठिकाणी चालवत असताना दिसून येतो. इट वॉज अ बिवाइल्डरिंग क्राइस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शेडोज. बिवाइल्डरिंग मीन्स कन्फ्युजिंग, बॅफल म्हणजे गोंधळून टाकणे. क्राइस क्रॉस अस्ताव्यस्त पसरणे. इट वॉज बिवाइल्डरिंग क्राइस क्रॉस ऑफ लाईट रेज, आणि त्या ठिकाणी गोंधळात टाकणारा अस्ताव्यस्त पसरलेली अशी प्रकाश किरण. अँड मुव्हिंग शेडोज, आणि सरकत्या सावल्या होत्या. शेडोज मीन्स सावल्या. क्राइस क्रॉस अस्ताव्यस्त पसरलेली सूर्यकिरण आणि सरकणाऱ्या हलणाऱ्या सावल्या असा सीन त्या ठिकाणी होता. द सुटेड द ॲस्ट्रॉलॉगर्स व्हेरी वेल, आणि हा सगळा सीन, हा सगळा प्रकाश त्या ठिकाणी त्या भविष्यकाराला अधिकच शोभणारा होता. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी अन एस्ट्रॉलॉगर. लिस्ट इंटेंडेड मीन्स कमीत कमी हेतू असणं. आणि त्याचं साधं कारण की जेव्हा हा एस्ट्रॉलॉगर त्यांना आपल्या जीवनाची सुरुवात केली तेव्हा टू बी अन एस्ट्रॉलॉगर व्हेन ही बिगॅन लाईफ, त्यानं आपल्या जीवनाची सुरुवात केली. अँड ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर, तेव्हा त्याला भविष्यकार होण्याचा थोडाही कुठंही हेतू दिसून येत नव्हता. न्यू दॅट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट, किंवा लोकांसोबत भविष्यात काय होईल यापेक्षाही जास्त काही त्याला त्या क्षणाला माहीत नव्हते. म्हणजे तो ॲस्ट्रॉलॉगर होता, पण भविष्य काळामध्ये किंवा नेक्स्ट टाइमला काय होणार आहे या मात्र त्याला काहीही काडी मात्रही माहिती नव्हती. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स. स्ट्रेंजर अनोळखी. He was as much as a stranger to star as were his innocent customer. Customer ग्राहक, innocent निष्पाप. तो ग्रह ताऱ्यांसाठी तेवढाच अनोळखी होता जेवढा आपल्या निष्पाप ग्राहकांसाठी होता. 8. He said things which pleased and astonished everyone. आणि तरीही तो अशा गोष्टी सांगायचा. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रूड गेसवर्क. काही गोष्टी असा सांगायचा की प्रत्येकजण त्या ठिकाणी काय होत होता, आश्चर्यचकित होत होता, खुश होत होता. आणि हे सर्व अभ्यास व धूर्तपणे त्यानं सांगितलेलं होतं. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲज ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर अँड ही डिझर्व द वेज ही क्राईड होम ॲट द एंड ऑफ द डे. डिझर्व मीन्स पात्रता, ॲबिलिटी, वेतन. ऑल द सेम, आणि हे सगळं काही इट वॉज ॲज मच अँड ऑनेस्ट मॅन्स लेबर, जसं इतर कोणत्याही प्रामाणिक व्यक्तीच्या प्रयत्नांमुळे झाल्यासारखे. अँड ही डिझर्व द वेज ही क्राईड होम ॲट द एंड ऑफ द डे, आणि लोकांप्रमाणेच दिवसाच्या शेवटी जी काही वेज तयार व्हायची, जी काही रक्कम तयार व्हायची, ती सगळी रक्कम तो घरी घेऊन जाण्यास पात्र असायचा. All the same, he was as much an honest man's labor as any other, and he deserved the wage he cried home at the end of the day. त्यानं प्रयत्न करून त्या प्रामाणिक लोकांकडून दिवसाच्या शेवटी जमवलेली रक्कम घरी नेण्यासाठी तो पात्र असायचा.